26 जानेवारी पर्यंत सगळ्यांना पैसे मिळणार असल्याची माहिती। बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आलेली असून हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यानंतर आता जानेवारी 2026चा हप्ता देखील महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी महिला व बाल विकास विभागाने 3690 कोटी रुपयांचा निधी मान्यता देण्यात आलेली आहे। पण महत्त्वाचं म्हणजे हे पैसे तुम्हाला कधी मिळणार हे सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे। सरकारने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून दिला जाणार आहे। ज्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडलेले होते त्यांना देखील ही थकबाकी मिळण्याची शक्यता आहे असं सुद्धा सरकारने म्हटलेलं आहे। आणि केवायसी चुकलेल्या महिलांसाठी दुबार तपासणी आहे। म्हणजेच अनेक बहिणींनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली होती, परंतु ऑनलाईन फॉर्म भरताना काही तांत्रिक चुका आढळल्या होत्या। यावर तोडगा काढत महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक महत्त्वाची सूचना सुद्धा दिलेली आहे। ज्या महिलांची केवायसीची प्रक्रिया चुकीच्या पर्यायामुळे रखडलेली आहे आता त्यांना अंगण सेविकांमार्फत म्हणजेच प्रत्यक्षात घरी जाऊन तपासणी केली जाईल। जर बहिणींनो अंगणवाडी सेविकांना केलेली पडताळणी यशस्वी झाली तर महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे रखडलेले हप्ते त्वरित जमा केले जातील असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेब यांनी म्हटलेलं आहे। मग तुम्हाला पैसे मिळणार का? तर तुमची केवायसी बरोबर असेल की तुमचे बँक खाते आधारशी लिंक असेल याची खात्री करा। आणि नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळाले नाहीत त्यांना सुद्धा अंगण सेविकांना भेट देऊन आपली कागदपत्रे तयार ठेवून हे सुद्धा हप्ते तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। आणि बहिणींनो महत्त्वाची अपडेट म्हणजे काही बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद सुद्धा करण्यात आलेला आहे। केवायसी करताना काही महिलांना प्रश्न नीट न समजल्याने त्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे त्या अपात्र ठरलेल्या आहेत। ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने आता प्रत्यक्षात ही तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर अंगणवाडी सेविकांकडे गेला तर ते तुमचा अर्ज नीटपणे भरून देतील आणि तुमचे राहिलेले हप्ते सुद्धा तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील। आणि बहिणींनो तुमच्यासाठी दिलासादायक बातमी सुद्धा आलेली आहे। 3690 कोटी रुपयांचा निधी सुद्धा सरकारने मंजूर केलेला आहे आणि हप्ता जमा होण्याची तारीख म्हणजे 26 जानेवारी सांगण्यात आलेली आहे। तांत्रिक चुकांमुळे हप्ता रखडलेल्या बहिणींना सुद्धा लाभ मिळू शकतो असं सुद्धा सरकारने म्हटलंय। बहिणींनो नवनवीन अपडेट पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।